नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 गती, बल व कार्य या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता मला सांगा, आता जर एखादा बॉल असेल आणि जर तुम्ही त्याला किक मारली तर तो बॉल काय होईल? तो बॉल म्हणजे पुढे हलेल म्हणजे तो पुढे जाणार की नाही, म्हणजे त्याची बॉलची काय होईल? हालचाल होईल. आणि समजा आता एखादी गाडी आहे तुमची, खेळण्यातली वगैरे गाडी खेळत असाल ना तुम्ही, मग त्या गाडीला जर तुम्ही धक्का दिला तर काय होईल? ती गाडी सुद्धा पुढे जाईल. म्हणजे त्या वस्तू काय होतील? एका जागेवरून दुसऱ्या जागे त्या जातील. म्हणजे त्या वस्तूंची काय होईल? तर हालचाल होईल. म्हणजेच काय, तर ठराविक काळामध्ये एखाद्या वस्तूचे जेव्हा विस्थापन होते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा विस्थापन होते, त्याला काय म्हणतात? तर गती असे म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, वस्तूवर बल कार्य करते. त्या वस्तूवर बल जेव्हा कार्य करते तेव्हा त्या वस्तूची गती आणि तिच्या आकारामध्ये सुद्धा बदल होतो. तिच्या गतीमध्ये आणि आकारामध्ये सुद्धा बदल होतो. मग तो बल कसे कार्य करते हे आपण आजच्या पाठामध्ये शिकणार आहोत. आता मला हे स्क्रीनवर जे चित्र आहेत तर त्यांचं तुम्ही निरीक्षण करा बरं. कोणती चित्र आहेत? तर काय, एका चित्रामध्ये गाय चरत आहे, दुसऱ्या चित्रामध्ये मुलं बॉलने खेळत आहेत, तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे? तर विमान आकाशामध्ये उडत आहे. म्हणजे काय, तर ह्या वस्तूंची हालचाल होते. कशी होते? तर वस्तूंची हालचाल होते. तर वस्तूंची हालचाल का होते? कारण वस्तूंवर काय बल कार्य करते, आणि वस्तूंवर जेव्हा बल कार्य करते तेव्हा वस्तूंच्या गतीमध्ये आणि आकारामध्ये बदल होतो. हेच आपण शिकणार आहोत आजच्या भागामध्ये. तर आपण आता काय शिकणार आहोत? तर वेग, विस्थापन म्हणजे काय आणि अंतर आणि विस्थापन. तर आता मला सांगा, आपण ह्या स्क्रीनवर तुम्हाला 2 मुलं दिसत आहेत, एक अथर्व नावाचा आणि एक आदित्य नावाचा. तर पहिल्या क्रियेमध्ये काय होईल? तर अथर्व आहे हा सरळ दिशेमध्ये, म्हणजे तो सरळ दरवाजाकडे जाईल. काय होईल? तो सरळ दरवाजाकडे जातो. आणि दुसऱ्या क्रियेमध्ये काय होतं? तर हा अथर्व आदित्याला भेटतो आणि मग दरवाजाकडे जातो. पहिल्या क्रियेमध्ये काय झालं? तर अथर्व डायरेक्ट तो सरळ दरवाजाकडे, म्हणजे सरळ गेला दरवाजाकडे, तो आदित्याला न भेटताही. आणि दुसऱ्या क्रियेमध्ये काय केलं तर अथर्व आदित्याला भेटला आणि मग दरवाजाकडे गेला. मग मला सांगा, या दोन्ही क्रियेमध्ये त्याला वेळ कमी कुठला लागला किंवा जास्त कुठला लागला? जेव्हा तो आदित्याला भेटला तेव्हा वेळ कसा लागला? तर जास्त वेळ लागला त्याला, कारण तो आणि त्याच्या म्हणजे दरवाजा याच्या लांबीचं, म्हणजे अंतराची लांबी ही जास्त होती, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागला. आणि जेव्हा तो एका सरळ रेषेत दरवाजाकडे गेला तेव्हा काय, त्याचं अंतर सुद्धा कमी झालं आणि वेळही कमी झाला. म्हणजे त्याला वेळही कमी लागला आणि अंतरही कमी लागलं. म्हणजेच काय, तर एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष म्हणजे कापलेल्या मार्गाची लांबी म्हणजे काय, तर अंतर होय. आणि तो सरळ दरवाजाकडे गेला तेव्हा त्याने कमीत कमी अंतर पार केलं आहे ना, म्हणजे त्याला कुठेच तो कोणाला भेटला नाही, डायरेक्ट केला, म्हणजे कमीत कमी अंतर पार केलं. ते म्हणजे त्याला काय म्हणतात? तर विस्थापन असे म्हणतात. तर आता आपण अंतर आणि विस्थापन यांच्या व्याख्या बघूयात. पण त्याच्या अगोदर आपण एक उदाहरण, म्हणजे त्याच्या अगोदर मी एक आकृती काढते, त्या आकृतीवरून तुम्हाला अंतर आणि विस्थापन हे व्यवस्थित समजेल. आता ही आकृती आहे, ह्या आकृतीमध्ये ए आहे ना, ए जिथे लिहिलेलं आहे ते काय आहे? तर ते रणजितचं घर आहे. रणजित नावाचा एक मुलगा आहे आणि त्याचं हे घर आहे. आणि मग त्याची शाळा कुठे आहे? तर डी या ठिकाणी. कुठल्या? डी या ठिकाणी त्याची शाळा आहे. पण मग रणजितला ए आणि बी मध्ये, ए आणि बी हे किती अंतर आहे? 500 मीटर अंतर आहे. आणि त्याला ते पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटं लागली. ए बी हे अंतर पूर्ण करण्यासाठी रणजितला किती मिनिटं लागली? तर 8 मिनिटं लागली. आणि ए बी हे अंतर किती आहे? तर 500 मीटर आहे. आणि बी सी हे अंतर 700 मीटर आहे. किती? बी सी हे अंतर 700 मीटर आहे. आणि रणजितला ते पूर्ण करण्यासाठी 11 मिनिटं लागली. किती लागली? 11 मिनिटं लागली. आणि आता सी आणि डी हे अंतर, म्हणजे हे 300 मीटर अंतर आहे.
पण रणजितला ते पूर्ण करण्यासाठी किती मिनिटं लागली तर 6 मिनिटं लागली. मग रणजित आहे ना, हा रणजित पहिला कुठे गेला तर तो कसा सरळ गेला असता तर तो एडी हे अंतर चालावे लागले असते. म्हणजे बघा, एडी हे 100 मीटर 1000 मीटर आहे, 1000 मीटर अंतर आहे. तो जर सरळ गेला असता तर त्याला पोहोचायला फक्त म्हणजे किती अंतर चालावे लागले असते, 1000 मीटर चालावे लागले असते. परंतु तो तसा न जाता त्याने काय केलं, प्रत्यक्षात तो AB प्लस BC प्लस CD इतके चालावे लागले. म्हणजे तो कुठेतरी B कडे गेला, जाताना C कडे गेला आणि मग नंतर D कडे गेला, म्हणजे नंतर शाळेत गेला. म्हणजे तो डायरेक्ट शाळेत गेला नाही, तो B आणि C काहीतरी कामासाठी तो गेला असेल. मग त्याच्यामुळे प्रत्यक्षात त्याने किती अंतर कापले तर AB प्लस BC प्लस CD इतके अंतर त्याला चालावे लागले. म्हणजे दिशेचा विचार न करता कापलेले अंतर हे AD पेक्षा जास्त आहे. कारण 500 प्लस 700 1200, 1200 प्लस 300 1500 मीटर. म्हणजे त्याला एकूण किती अंतर चालावे लागले तर 1500 मीटर इतके चालावे लागले. म्हणजे त्याने दिशेचा विचार नाही केला न करता त्याचे कापलेले अंतर हे AD पेक्षा जास्त आहे. कारण त्याने कापले किती अंतर तर 1500 मीटर आणि AD किती अंतर आहे तर 1000 मीटर आहे, 1000 मीटर आहे. AD हे काय आहे तर AD हे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे, म्हणजे ते विस्थापन आहे. आणि रणजितने एकूण किती मीटर चालला रणजित तर 1500 मीटर चालला. आणि जर तो सरळ रेषेत गेला असता A to D मध्ये तर तो फक्त 1000 मीटरच चालला असता. पण तो तसा न जाता तो AB प्लस BC प्लस CD इतका चालत गेला. त्याच्यामुळे त्याला जास्त चालावे लागले. म्हणजे AB प्लस BC प्लस CD 1500 मीटर आणि विस्थापन किती होतं तर 1000 मीटर. म्हणजेच काय तर आता आपण त्याच्यावरून आपल्याला अंतराची आपण व्याख्या बघूया. तर अंतर म्हणजे काय तर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर. अंतर ही अदिश राशी आहे. अंतर ही अदिश राशी आहे. आता विस्थापन म्हणजे काय तर एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन याच्यामध्ये काय झालं तर दिशा आणि अंतर म्हणजे या दोन्ही गोष्टींचा विचार केला गेला. म्हणून विस्थापन ही काय आहे तर ही सदिश राशी आहे. आणि आता विस्थापन, अंतर आणि विस्थापन यांचे SI आणि MKS मापन पद्धतीमध्ये एकक कुठला आहे तर मीटर हे एकक आहे. तर चाल व वेग, काय चाल व वेग. मुलांनो, इंग्लिशमध्ये चालला काय म्हणतात तर स्पीड आणि वेगला काय म्हणतात तर व्हेलॉसिटी. चाल व वेग आपण आता यांच्या व्याख्या बघूया आणि चाल व वेग यांचा अभ्यास करूया. आता तुम्हाला माहिती आहे का, जर मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही धावत म्हणजे एकदा चालत तुम्ही दरवाजाकडे जा आणि मग नंतर सांगितलं मी की तुम्ही धावत जा, मग तुम्ही लवकर कधी पोचाल, चालत पोचाल की धावत पोचाल तर धावत गेला तर तुम्ही लवकर पोचाल. म्हणजे चाल म्हणजे काय तर एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे काय तर चाल होय. त्या चालेचं सूत्र काय आहे तर कापलेले अंतर भागिले वेळ. काय तर कापलेले अंतर भागिले वेळ. आता वेग म्हणजे काय तर वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. वस्तूचा वेग आपण खालील सूत्राच्या साहाय्याने काढता येतो. वेग बरोबर विस्थापन छेद विस्थापनाला लागलेला वेळ. आता चाल ही अदिश राशी आहे आणि वेग ही सदिश राशी आहे आणि यांचा अंतर हे काय आहे त्यांचं एकक आहे मीटर पर सेकंड. काय तर मीटर पर सेकंड हे त्यांचा वेग आहे. आता समजा तुम्ही एखादी गाडी आहे आणि ती 40 किलोमीटर
पर तास चालते. मग आपण असं नाही म्हणत ना की ती गाडी म्हणजे त्या गाडीची चाल ही 40 किलोमीटर प्रति तास पूर्वेकडे धावते. एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास पूर्वेकडून धावते असं म्हणत नाही आपण. तर आपण काय म्हणतो फक्त की गाडीचा वेगच म्हणजे 40 किलोमीटर चालते एवढंच बोलतो. पण जर एखादं वादळ वगैरे आलं असेल तर आपण काय म्हणतो ते वादळाचा वेग किती आणि ते कुठल्या दिशेमध्ये आहे. म्हणून काय वेग ही सदिश राशी आहे आणि त्या दोघांचं पण चाल आणि वेगाचं एकक काय आहे तर त्यांचं मीटर पर सेकंड हे एकक आहे. आता स्पीड अँड वेलॉसिटी चाल आणि वेग ते एकक मी तुम्हाला सांगितलं मीटर पर सेकंड आहे. आणि आता आपण वरील जे रणजितचं उदाहरण घेतलं होतं तर त्याचा आपण म्हणजे ह्या सूत्रांचा वापर करून आपण चाल आणि वेग काढू शकतो. म्हणजे त्याच उदाहरणावरून आपण त्याची रणजितची म्हणजे शाळेत जाण्याची चाल आणि त्याचा वेग आपण ह्या चाल आणि वेग ह्या सूत्रावरून आपण काढू शकतो. तर आपण आता काढूयात. तर आता रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेले अंतर किती होतं. तुम्हाला मी सांगितलं होतं की AB + BC + CD म्हणजे ते 1500 मीटर होतं. म्हणजे AB 500 मीटर होतं, BC 700 मीटर होतं आणि CD 300 मीटर होतं. म्हणजे एकूण रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेले अंतर किती होतं तर 1500 मीटर इतकं होतं. मुलांनो बघा नीट लक्ष द्या. म्हणजे ही सूत्र वापरून तुम्हाला चाल आणि वेग काढता येईल. म्हणजे अशी वेगवेगळी सूत्र वापरून तुम्हाला म्हणजे ह्याची चाल आणि वेग म्हणजे काढता येईल. आता रणजितने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेलं अंतर किती होतं तर 1500 मीटर होतं. तर रणजितला घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ किती होता तर 8 मिनिटे + 11 मिनिटे + 6 म्हणजे 6 मिनिटे म्हणजे 25 मिनिटं त्याला वेळ लागला होता. घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ किती लागला होता 25 मिनिटे. आणि रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन 1000 मीटर होते. आपल्याला माहिती आहे ना की ते सरळ दिशेत होतं ते काय होते 1000 मीटर होतं. म्हणजे रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत झालेले ते काय होतं विस्थापन होतं. मग आपण आता ह्या किमती सूत्रामध्ये घालूया. चालीच्या सूत्रामध्ये घालूया आणि वेगाच्या सूत्रामध्ये घालूयात. आता वेगाचं आपल्याला वेग बरोबर काय आहे तर विस्थापन. वेगाचं सूत्र काय आहे विस्थापन छेद एकूण लागलेला वेळ. आता आपलं विस्थापन किती होतं तर 100 मीटर. 100 मीटर आणि लागलेला वेळ किती होता तर 25 मिनिट. म्हणजे आता 25ला 1000ने भागल्यावर किती आले तर 40 मीटर आलं. आणि आपल्याला म्हणजे हे एका मिनिटाचे किती सेकंड असतात तर 60 सेकंड असतात. मग त्याचं आन्सर काय आलं उत्तर काय आलं 0.66 मीटर पर सेकंड हा वेग आला. काय आला हा वेग आला. आता चालीचं सूत्र काय आहे तर कापलेले अंतर भागिले काळ वेळ. कापलेले अंतर भागिले वेळ. मग आता कापलेलं अंतर किती आहे रणजितने शाळेत जाण्यासाठी आपल्याला म्हणजे लागणारा वेळ किती होता तो असा AB + BC + CD तो किती होता तर 1500 मीटर तो चालला होता. आणि मग त्याला लागलेला वेळ किती होता तर 25 मिनिटं होती. मग आता 25ने 1500ला ह्याला भागल्यानंतर काय केलं तर आलं आन्सर काय तर 60 मीटर आलं. पण आपल्याला एका मिनिटामध्ये 60 सेकंड असतात म्हणून त्याने 60ने परत 60ला भाग दिला आणि मग त्याच्यामुळे काय झालं आन्सर आलं 1 मीटर पर सेकंड. म्हणजे असे आपण वेग आणि चाल याचे सूत्र वापरून आपल्याला वेग आणि चाल वस्तूची आपल्याला काढता येईल. तर आज आपण काय शिकलो तर आज आपण अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय. तर अंतर म्हणजे काय तर म्हणजे अंतराची लांबी म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच काय तर अंतर होय. आणि विस्थापन म्हणजे काय तर वस्तूने कमीत कमी पार केलेले अंतर. आणि चाल म्हणजे काय तर एकक कालावधीमध्ये वस्तूने कापलेले अंतर. आणि वेग म्हणजे काय तर विशिष्ट दिशेने वस्तूने कापलेले अंतर. मग आता चालीचं सूत्र काय तर कापलेले अंतर भागिले वेळ. आणि वेगाचं सूत्र काय
तर विस्थापन आणि विस्थापनासाठी लागणारा कालावधी. आणि चाल ही अदिश राशी आहे आणि अंतर ही सुद्धा अदिश राशी आहे. विस्थापन ही सदिश राशी आहे आणि वेग ही सुद्धा सदिश राशी आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर त्वरण म्हणजे काय, त्वरण आणि बल यांचा एकमेकांशी कसा संबंध तो आहे किंवा त्वरण व बल याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.